5 मार्च 2026 ला जेव्हा हे प्रकरण पेनड्राईव्ह आमच्याकडे पुण्याला आले आणि पुण्याला जेव्हा पेनड्राईव्ह आले तेव्हा मी व्हिडिओ काही बघितले. ते अत्यंत किळसवाने लैंगिक शोषण करणारे अशोक खरातचे होते आणि त्याच वेळेला जे लोक माझ्याकडे ते व्हिडिओ घेऊन आले होते त्यांचं म्हणणं होतं की मी तातडीनं पत्रकार परिषद त्या बाबतीत घ्यावी, पण त्यावेळेला फिर्यादी महिला जी आहे ती आमच्याकडे नव्हती आणि परदेशात पळून जायची तयारी जी आहे ती खरातनं केलेली होती. हे समजल्यानंतर त्यातले काही लोक नगरचे असल्यामुळे नगरच्या एसपींकडे तुम्ही जा, त्यांना ही सगळी परिस्थिती सांगा आणि याच प्रकरणातला एक गुन्हा त्याच वेळेला जो आहे तो शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता. त्यामुळे नगरच्या एसपींकडे 6 मार्चला हे पेनड्राईव्ह सगळे आले. त्यांनी ते व्हिडिओ बघितले आणि हे गंभीर प्रकरण बघितल्यानंतर त्यांनी तत्परता दाखवली आणि हे प्रकरण डीजींपर्यंत पोहोचवलं, सीएम पर्यंत पोहोचवलं. म्हणजे नाशिकच्या पोलिसांनी जरी खरातला बेड्या घातलेल्या असल्या तरी सुद्धा परदेशात खरात जो पळून गेला नाही याचं सगळं श्रेय जर कुणाचं असेल तर ते नगरचे एसपी सोमनाथजी घारगे यांचं आहे. कारण त्यांनी त्यावेळेला 10 तारखेला लुकआउट नोटीस जारी करणं असेल किंवा त्याला परदेशात जाऊ न देणं असेल आणि त्यासाठी जी काय आहे ती घारगे साहेबांची आणि त्यांची जी टीम आहे त्या टीमने काम केलं आणि हे प्रकरण सुरुवातीला माझ्याकडे आल्यामुळं ते नगरच्या एसपींकडे गेलं आहे, एसपींकडून ते पुढे सीएम पर्यंत गेलेलं आहे आणि त्या बाबतीत जी आहे ती 13 तारखेला SIT स्थापन झाली आहे किंवा फिर्यादी महिला आल्यानंतर नाशिक पोलीस त्याला ताब्यात घेणार आहेत हे सगळं माहित होतं. जोपर्यंत लोकांना काहीच माहित नव्हतं, पण याची सुरुवात जी आहे ती आमच्याकडे प्रकरण आल्यानंतर नगरच्या एसपींकडे झाली आणि नगरच्या एसपींनी जी आहे ती तत्परता दाखवल्यामुळेच अशोक खरात जो आहे तो त्याला बेड्या पडल्या.